साथीचा महामंत्र प्रलशरचा प्लांटो कृषी तंत्र। एकत्र फॅमिली आमची 6 एकर शेती आहे। त्याच्यामध्ये आम्ही देशी केळी आणि ऊस हे 2 पिकं नेहमीप्रमाणे करत असतो। गेली 2 वर्षांमध्ये आम्ही पारंपरिक पद्धतीने देशी केळी करत होतो। त्यावेळी आम्हाला पहिल्यांदा 7-6 किलो 5 किलोची घड पडत होती। त्यानंतर आमच्या घरात सर्वजण आम्ही एकत्र बसून प्लॅन्टोचे कृषी तंत्र हे वापरण्यासाठी आम्ही निर्णय घेतला। केळीचे खोडवा पीक आम्ही त्यांच्या मार्गदर्शनानुसार पीक धरले व त्यामध्ये प्लॅन्टोचे खत वापरण्याचा आम्ही निर्णय घेतला। आम्ही जेव्हा देशी केळी केली त्यावेळी आम्हाला ह्या वर्षी काहीतरी 18 किलोने घड पडला। त्याच्या लागणीला काय झालं तर 5-6-7 किलोचे घड होते आणि खोडव्याला ते डायरेक्ट 18 किलोपर्यंत पडले। प्रत्येक घडामागे आम्हाला 10 किलो वजन वाढले। त्यावेळी आमचा दर 35 रुपये होता, त्यामुळे आमचे प्रत्येक घडामागे 300 रुपये वाढले। तसं जर आपले एका एकरामध्ये 1000 रुपये बसतात, तसा विचार केला तर प्लॅन्टो कृषी तंत्रामुळे आपल्याला 3.5 लाख रुपये प्रॉफिट झालेला आपल्याला दिसून येतो एकरामध्ये। आमच्या केळीमध्ये भरघोस उत्पादन प्लॅन्टोमुळे मिळाल्यानंतर आम्ही या प्लॅन्टो हे ऊसामध्ये वापरण्यासाठी उपयोग केला। हे जो आपलं रान दिसतं त्याच्यामध्ये ऊस होता। 2 जुलैला आपण ही शाईन 032 ची लागण केली होती। त्यावेळी सुरुवातीला आपण प्लॅन्टो दाणेदार 50 किलो आणि प्लॅन्टो मीन 25 किलो याचा वापर केला होता। आळवणीच्या वेळेला आपण प्लॅन्टो ड्रिपचा वापर केला होता, त्याचबरोबर स्टीमचा पण वापर केला होता। जेव्हा आपण ऊसाची मोठी भरणी केली त्यावेळेस पण आपण ऊसाला प्लॅन्टो दाणेदार आणि 50 किलो आणि प्लॅन्टो मीन 25 किलो याचा वापर आपण केला होता। त्यानंतर फुटव्यासाठी व त्याची उंची वाढण्यासाठी प्लॅन्टो जीए, प्लॅन्टो स्टीम आणि प्लॅन्टो हॉर्टी आणि प्लॅन्टो झाईम वापर आपण केलेला होता। आणि पाला काढल्यानंतर आपण प्लॅन्टोची ड्रोन एक फवारणी घेतली होती। त्याच्यामध्ये प्लॅन्टो जीए, प्लॅन्टो झाईम आणि हॉर्टी प्लस याचा वापर केलेला होता। पारंपरिक पद्धतीने ऊस शेती करत होतो शाईन 032 ची, त्यावेळी फुटवे 7 ते 8 फुटवे असायचे। ज्यावेळी आम्ही प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर केला तेव्हा ते फुटवे डबल झाले, म्हणजे 17, 18, 16 झाले। आणि ज्यावेळी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो त्यावेळी 25-30 कांडी ऊस होत होता, पण ज्यावेळी प्लॅन्टोचा आपण वापर केला त्यावेळी जवळजवळ 46 कांडी यावर्षी आपल्याला ऊस निघालेले आहे। आणि त्या ऊसाची जाडी बघण्यासारखी जाडी होती ऊसाची। जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो तेव्हा 30 गुंठ्यामध्ये साधारणतः 60 टन आपला उत्पादन ऊसाचे होत होते। ज्यावेळी आपण प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर केला त्यावेळी आपला यावर्षी 30 गुंठ्यामध्ये 77 टन ऊस झालेला आहे। जसा जर विचार केला तर 17 टनाचे आपल्याला उत्पादन जास्त मिळालेलं आहे। तर 17 टनाची प्लॅन्टो कृषी तंत्रामुळे आपल्याला हे 54,000 रुपये वाढून आलेले आपल्याला दिसतात। प्लॅन्टो कृषी तंत्राचा आपल्याला वापर यावर्षी ऊसाला फक्त 7 ते 5,000 रुपयामध्ये आपल्याला तो प्लॅन्टो कृषी तंत्राचा आपल्याला वापर झालेला आहे। वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा।